नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आता तुम्हाला तर माहिती आहे अद्वैतची शाळा स्टार्ट झालेली आणि त्याचे 3-3 टिफिन आणि नाश्ता बनवताना खूप दमछाक होती आहे. त्यामुळे मोठे व्हिडिओज जास्त येत नाही. आज क्विक तुम्हाला मी मस्तपैकी हेल्दी सोयाबीन पराठ्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर सकाळी उठले, सगळ्यात अगोदर थोडेसे सोयाबीन भिजायला घातले. तोपर्यंत मी फ्रेश होऊन आले, अंघोळ वगैरे झाले आणि मस्तपैकी कुकिंगला लागले. अद्वैतला आज डब्याला न्यायचं होतं वांग्याचं भरीत, चपाती आणि सोयाबीनचा पराठा. तर मग आता मस्तपैकी ते थोडेसे भिजलेले सोयाबीन होते, त्याला व्यवस्थित त्यातलं पाणी काढून घेतलं. एका मिक्सर जारमध्ये मी ते टाकलं. त्यानंतरनं थोडासा सोललेला लसूण त्यामध्ये मी टाकला, कोथिंबीर टाकली. त्यानंतरनं थोडीशी कढीपत्त्याची पानं मी त्याच्यामध्ये ॲड केली आणि मस्तपैकी छान असं ग्राइंड करून घेतलं. हे बघा, या पद्धतीने असं बारीक झालं. आता ह्याच्यामध्ये सगळे मसाले व्यवस्थित मिक्स व्हावे, सोयाबीन छान शिजावं, यासाठी अगोदर मी ते कढईत थोडंसं परतवून घेतलं. कढई गरम झाल्यानंतर त्यात थोडंसं तेल टाकलं. त्यानंतरनं त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली. त्यानंतर थोडेसे त्यामध्ये मी जिरं टाकली आणि त्यानंतरनं आपण सगळे स्पायसेस ॲड केले. आता स्पायसेस ॲड करताना मी त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकलं. त्यानंतरनं घरचा काळा मसाला टाकला, थोडासा पनीर मसाला टाकला. त्यानंतरनं मीठ टाकलं, चाट मसाला आणि धनापूड जी आहे ना, मी थोडीशी लास्टला टाकली आणि जिरं पावडर. आता त्यामध्ये मी अगोदर काय करते की हे सोयाबीन क्रश केलेलं जे होतं मिक्सर जारमध्ये ते टाकलं. आता बघा, ह्याच्यामध्ये धनापूड, जिरंपूड आणि थोडासा चाट मसाला मी ॲड केला आणि छान पद्धतीने मिक्स करून ते काढून घेतलं. आता यामध्ये छान एकदम बारीक चिरलेला कांदा वगैरे पण जाऊ शकतो, पण शाळेत टिफिन न्यायचा आहे आणि तो जास्त वेळ राहणार आहे मिडल ब्रेकपर्यंत, त्याच्यामुळे मग मी ते घालणं अवॉइड केलं. अद्वैतपुरता एक नाश्त्याला आणि एखादा टिफिनला नेण्याइतका पराठ्याचंच मी कंटेंट बनवलं होतं, कारण ऑलरेडी 3-3, 4-4 आयटम होत आहेत, तर ते वेस्टेज होऊ नये म्हणून मोस्ट ऑफ मी त्याच्यापुरतंच बनवण्याचा प्रयत्न करते. चला तर आता मस्तपैकी चपातीच्या पिठातच हा सगळा कंटेंट जे आपण बनवलं होतं पराठ्यासाठी ते सगळं मी स्टफिंग केलं आणि छान पद्धतीने ते लाटून घेतलं. पराठा केल्यामुळं होतं काय ना, की माझं 2 in 1 टिफिन होऊन जातं. म्हणजे चपाती भाजीला ऑलरेडी मी करतच असते पीठ वगैरे, त्यातच थोडंसं स्टफिंग केलं तर एक डब्बा पराठ्याचा पण होऊन जातो. त्यामुळं हे झटकीपट होतं. मग वेगवेगळे पराठे आपण देऊ शकतो. बटाट्याचा असेल, पनीरचा असेल, सोयाबीनचा असेल, मेथी, त्यानंतर कुठलीही भाजी घालून मी पराठा करते, कारण ते मला थोडंसं सोयीस्कर जातं. जर डब्याला एक पराठा दिला तर नाश्ताही होतो आणि सोबत घेऊनही जातो आणि त्याला पराठे खूप आवडतात, तर तो आवडीने सुद्धा खातो. छान पद्धतीने छान पातळ असा मी त्याला लाटून घेतला आणि लाटून झाल्यानंतर मस्तपैकी अद्वैतला आवडतं तसं मी गावरान तूप लावून तो मस्तपैकी भाजला. मोस्टली अद्वैतच्या चपात्या आणि अद्वैतचे जे पराठे ह्याला मी गावरान तुपच लावण्याचा प्रयत्न करते. आता तुम्हाला तर माहितीच आहे, एक नाश्त्याचा आयटम आणि 3 वेगळे टिफिन त्याला घेऊन जायचे आणि जेव्हा तो येतो तेव्हा तर मी घरी नसते, त्यामुळे मग त्याला आल्यानंतरही थोडंसं डाळ भात वगैरे काहीतरी मला बनवूनच जावं लागतं. तर आता झालं आहे असं की इतकं शेड्यूल बिझी झालेलं आहे ना, त्याच्यामधून मला अजिबातही टाईम मिळत नाही आहे की मी मोठे व्हिडिओज काढू शकेल, पण तरी त्यातून प्रयत्न करते रोज छोट्या छोट्या शॉर्टच्या माध्यमातून तरी तुमच्याशी मी कनेक्टेड राहते आहे. चला तर आता आपला पराठा लाटून झाला आहे, त्याला मस्तपैकी गावरान तूप लावून आता आपण काय करूयात, भाजून घेऊयात दोन्ही साईडने व्यवस्थित. आणि आज तर अद्वैतला वेगळा काही आयटम खायचाच नव्हता, कारण पराठा बनणार होता, तर त्याला नाश्त्यालाही पराठा खायचा होता आणि टिफिनलासुद्धा तो न्यायचा होता. तर पराठा होऊस्तोपर्यंत अद्वैतला काही दम निघत नव्हता. त्याला म्हटलं की थोडंसं तू रेडी होऊ नये, तोपर्यंत मी तुला पटकन नाश्त्याला देते. आणि अशा पद्धतीने आपला मस्तपैकी जो पहिला पराठा भाजला तो मी अद्वैतला या ठिकाणी नाश्त्यासाठी दिला आणि अद्वैतनं पण खूप आवडीने तो पराठा खाल्ला. मी तुम्हाला दाखवते की अद्वैतला तो पराठा किती आवडतो. एकदम हेल्दी गोष्ट आहे. आपण घरातून मुलांना स्नॅक्स वगैरे देतो टिफिनमध्ये, ते देण्याऐवजी असे पराठे वगैरे दिला तर मुलं आवडीने खातात. चला तर आजचा माझा टिफिन रेडी आहे. भाजी चपाती केली होती, पराठा केला होता, फ्रूट्स ड्रायफ्रूट्स एका डब्यामध्ये मी त्याला दिले होते. आता घरीच छान एग रोल वगैरे तो खातो किंवा एखाद्या दिवशी पराठा खातो, त्यामुळे मग शॉर्ट ब्रेकला ड्रायफ्रूट्स आणि फ्रूट्स देते. या व्यतिरिक्त अजून 2 टिफिन द्यावे लागतात. अजून काही टिफिनच्या आयडियाज तुमच्याकडे असेल तर मला नक्की शेअर करा, मी ते पण त्याला देण्याचा प्रयत्न करेन. चला तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.